आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नाही मी घोरत नाही खरंच। हा तो गॅरेज मध्ये काम करतो छोटू, तो म्हणतो की दादा तू बहुत घोरताय। मी नाही घोरत, मला माहिती आहे ना मी नाही घोरत। हा म्हणजे तुला घोरण्याचा त्रास होईल कदाचित, तेवढंच सहन करावं लागेल। नाही सहन करावं लागणार। मी गेस्ट रूम मध्ये झोपेन, नाही तर उगीच तुला सहन करावं लागेल। करेन मी सहन। तुला काही सहन करावं लागणार नाही पुढे अमृता। मी तुझ्या बरोबर असेपर्यंत तू काही सहन करायचं नाही आता। या आधी सुद्धा तुझ्यावर विश्वास ठेवला होता आम्ही। या आधी सुद्धा राजकुमारला घरात परत घेतलं होतं। अमृता आणि राजकुमारनी संसार करायचा ठरवला तर भविष्यात जे काही होईल त्याची सगळी जबाबदारी तू घेणार आहेस। अहो काय झालं? कसलं टेन्शन घेतलं तुम्ही? सावली, तू राजकुमार दादाची जबाबदारी घेतेस खरी, पण जर तो चुकला तर काय? म्हणजे तुला खात्री वाटते त्याच्याबद्दल, आम्हाला पण आहे, पण आईला विश्वास नाही आहे त्याच्यावर। आई वारंवार म्हणते की जर तो चुकला तर ती तुला जबाबदार ठरवेल। असं काही नाही होणार। तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर, आणि राजकुमार सर कोणतंही चुकीचं पाऊल नाही टाकणार। आधीच त्यांच्यामुळे इतरांना खूप त्रास झालाय, त्यामुळे मला तरी असं नाही वाटत आहे की ते परत कोणत्या चुकीच्या मार्गावर जातील, म्हणून मी त्यांची जबाबदारी घेतली। हॅलो जगन्नाथजी, बोला। हो चालेल, बरं उद्याच करते। काय म्हणाले जगन्नाथजी? तुमच्या ऑफिसमध्ये विठ्ठल रखुमाईची मूर्ती ठेवण्यासाठी मी त्यांना मुहूर्त काढायला सांगितला होता, आणि ते म्हणालेत की उद्याचा मुहूर्त खूप चांगला आहे। आपल्याला फक्त उद्या 11च्या आत कधीही मूर्तीची स्थापना करावी लागेल। सारंग सर, राजकुमार सरांच्या बाबतीत तुमच्या मनात खूप शंका येते, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका। विठुराया कायम आपल्या पाठीशी उभा आहे। नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर।